मित्रांनो, आज आपण असं मारे बिस्किट बघणार आहोत ज्यामध्ये साखरेऐवजी गूळ आणि मैद्याच्या पिठाऐवजी गहू वापरलेला आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं, आज आपण बघणार आहोत असं बिस्किट ज्याच्यामध्ये गूळ आहे. भाई, गुळाचे खूप सारे पदार्थ बघितले, पण गुळाचं बिस्किट आज मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. मी कितीही काही करा, हे फूड प्रोडक्ट्स बनवणारे ज्या कंपनीज असतात ना, यांना मार्जिन राखण्यासाठी यांना कुठं ना कुठं तरी काहीतरी झोल करावाच लागतो. आणि याच्यामध्ये काय झोल आहे? एक झोल आहे, सगळं चांगलं आहे, पण रिफाइंड पाम ऑइल वापरलेलं आहे. डिप्रेशन इथे यांनी माती खाल्लेली आहे. डिप्रेशन ब्रँडचं नाव आहे सुंदर जॅगरी मारी. दिसताना तर असं दिसतंय की आपल्याला नाही माहिती मैदा वापरलाय का गहू वापरलाय. पार्लेचं टॉप बिस्किट यायचं त्याप्रमाणे याची डिझाईन आहे. चॉकलेटी नाहीये तेवढं, कारण मोस्टली गव्हाची बिस्किट जी असतात ती थोडी चॉकलेटी ब्राऊन कलर मध्ये असतात. बट लेट्स टेस्ट. आधी कोरडं खाऊन बघतो आणि मग आपलं एक गोष्ट आहे. गुळाची चव एकदम कमी चव आहे. इंग्रेडियंट्स मध्ये यांनी असं काहीच टाकलेलं नाहीये. गुळाचं प्रमाण किती आहे, गुळ किती वापरलाय. गोड नाहीये, पण गोड खूप कमी आहे. हे बिस्किट जे आपलं असतं ना नॉर्मल ब्रिटानियाचं, त्याच्यापेक्षा पण कमी गोड आहे. मी चहा नाही घेतलाय, तर दूध घेतलंय. दूध का? कारण त्याचा गोडवा कळायला पाहिजे आपल्याला, त्यासाठी. चांगलं तर लागते. म्हणजे ज्या लोकांना मैदा खायचा नाहीये, साखर पण खायची नाहीये, पण गुळ, साखरला एक अल्टरनेटिव्ह बघतो ते, त्यांच्यासाठी हे बिस्किट चांगलं आहे. नक्की ट्राय करू शकता तुम्ही. सुंदर जॅगरी मारी, ज्याची प्राइस आहे 300 ग्रॅम 50 रुपयाला. अजून तरी दुकानांमध्ये हे बिस्किट अवेलेबल नाहीये, तर आपण देत आहोत याला आजपैकी 3.5 स्टार्स. काही स्टार्स कमी पाम ऑइल मुळे, ज्याच्यामध्ये यांनी माती खाल्ली होती. कचरा बघा किती झालाय. व्हिडिओसाठी एवढं सगळं करावं लागतं.